मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे, जे 3 इशारे ना किंवा तुम्ही त्यांना 3 कामं पण तुम्ही बोलू शकता. तर ती 3 कामं ना किंवा ते 3 इशारे जर एखादी बाई, एखादी मुलगी किंवा एखादी भाभी, एखादी आंटी जर ती तुमच्यासोबत ना करत असेल, तर मित्रांनो ह्या इशाऱ्यांना ना किंवा या कामांना तुम्ही कधीच नजरअंदाज म्हणजे ह्यांना तुम्ही इग्नोर ना कधीच करू नका. कारण जर तुम्ही ह्या इशाऱ्यांना ना इग्नोर केलात तर मित्रांनो काय होणार माहितीये का, की म्हणजे जी बाई किंवा जी मुलगी तुम्हाला पटणार होती, जी म्हणजे तुमच्यामध्ये ना इंटरेस्टेड होती, तर तिला तुम्ही ना स्वतःच्या हाताने तुम्ही तिला गमावून बसाल. तर मित्रांनो ह्या इशाऱ्यांना ना चुकून सुद्धा इग्नोर करू नका. ह्या इशाऱ्यांना ना कधीच चुकून सुद्धा हलक्यामध्ये घेऊ नका. तर मित्रांनो त्यामुळे ना ते इशारे किंवा ती कामं आता मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी पूर्ण मनापासून बघा, तरच तुम्हाला सर्व ना मी जे सांगणार आहे ते तुम्हाला सर्व समजेल. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे किंवा जो पहिला इशारा आहे, तर तो इशारा ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो चिकटणं आणि चिकटायला देणं. काय बोललो मी? चिकटणं आणि चिकटायला देणं. आता मित्रांनो ह्याचा अर्थ काय होतो माहितीये, की मित्रांनो जर एखादी बाई ना तुमच्यावरती प्रेम करत असेल, तिला जर तुम्ही ना आवडत असशीला, तर ती बाई ना तुम्हाला जाणून बुजून ती तुम्हाला चिकटण्याचा ती प्रयत्न करणार. म्हणजे जाणून बुजून ना तुमचा हात ना हातामध्ये पकडणार किंवा तुमच्या मांडीवर ना स्वतःचा हात ठेवणार, तुमच्या खांद्यावर ना आपलं डोकं ठेवणार, तुम्हाला ना मिठी मारायचा प्रयत्न करणार. असं जाणून बुजून ना स्वतःकडून ती तुम्हाला चिकटण्याचा, तुमच्या जवळ येण्याचा ती प्रयत्न करणार. आणि म्हणजे तुम्ही सुद्धा ना जर तिला चिकटण्याचा प्रयत्न तुम्ही जर केलात ना, तर म्हणजे ते पण ती ना तुम्हाला स्वतःसोबत ती करून देणार. म्हणजे जेव्हा तुम्ही तिच्या जवळ जाल ना, तेव्हा ती तुम्हाला स्वतःच्या जवळ येऊन ती तुम्हाला देणार. म्हणजे ती तुम्हाला ना कधी दूर नाही लोटणार. म्हणजे जर तुम्ही तिच्या जवळ गेलात ना आणि तुम्ही जर तिला चिकटण्याचा प्रयत्न केलात, सो ते ती तुम्हाला ना करून देणार. तर मित्रांनो जर एखादी बाई ना तुम्हाला चिकटते आणि तुम्हाला चिकटून पण देते, तर त्याचा अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या पुरुषाला स्वतः चिकटतात आणि त्याला स्वतःला चिकटून देतात. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाला असं चिकटत पण नाही आणि त्याला चिकटून तर मुळीच देत नाही. तर मित्रांनो हा ना पहिला इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे किंवा जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो म्हणजे घरी ना एकटं असताना तुम्हाला तिच्या घरी बोलवणं किंवा तुम्ही ना घरी एकटे असताना तुमच्या घरी येणं. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका, की जेव्हा ती बाई ना स्वतः घरी ती जेव्हा एकटी असेल, तेव्हा एकटं असताना ना तुम्हाला स्वतःच्या घरी बोलवणं किंवा जर तुम्ही ना तुमच्या घरी एकटे असशीला, तर म्हणजे स्वतः ना तुमच्या घरी येणं. जर मित्रांनो एखादी बाई ना घरी एकटी असताना तुम्हाला घरी बोलवते किंवा जेव्हा तुम्ही ना आपल्या घरामध्ये एकटे असता, तेव्हा कोणतं ना कोणतं कारण काढून तुमच्या घरी येते, तर मित्रांनो तो पण इशारा ना असंच सांगतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो कोणतीच बाई ना असं कोणत्या पुरुषाला घरी एकटं असताना ती कधी बोलवत पण नाही. आणि जेव्हा एखादा पुरुष ना घरामध्ये एकटा असतो, तेव्हा
तेव्हा ती त्याच्या घरामध्ये ना अजिबात जात नाही. तर मित्रांनो हा इशारा ना खूप जास्त मोठा आहे की जर एखादी बाई घरी एकटी असताना तुम्हाला घरी बोलवते किंवा तुम्ही घरी एकटे असताना तुमच्या घरी येते, तर मित्रांनो हा इशारा ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे. ह्याला तुम्ही कधी ना हलक्यामध्ये घेऊ नका, कारण ह्याचा अर्थ ना साफ साफ असाच होतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. आत्ता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे किंवा जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की तुम्हाला ना कोणत्याही दुसऱ्या स्त्रीसोबत तुम्हाला कोणताच संबंध ठेवून न देणं. काय बोललो मी? तुम्हाला ना कोणत्याही दुसऱ्या स्त्रीसोबत तुम्हाला कसलाच संबंध ठेवून न देणं. म्हणजे जर तुम्ही ना एखाद्या बाईसोबत एखाद्या मुलीसोबत तुम्ही जर बोलताना तिला जर दिसलात ना किंवा जर तुम्ही एखाद्या बाईसोबत एखाद्या मुलीसोबत असं कुठंतरी फिरताना तिला जर दिसलात ना, तर ती तुमच्यावरती खूप जास्त रागवणार की तू ना त्या मुलीसोबत किंवा त्या बाईसोबत तू काय करत होतास. जर आजपासून ना जर तू मला त्या मुलीसोबत किंवा त्या बाईसोबत बोलताना दिसलास ना, तर मी तुझ्यासोबत बोलायचं कायमचं बंद करणार. मला अजिबात आवडत नाही की तू ना मला सोडून कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत तू बोलतोस ते. असं म्हणजे ती तुम्हाला ना ठणकावून सांगणार मित्रांनो. म्हणजे जर तिला ना जेव्हा तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत बोलता, जेव्हा तुम्ही दुसऱ्या म्हणजे एखाद्या बाईसोबत असं कुठे ना कुठेतरी फिरता आणि जर तिला ना ह्या गोष्टीचा तिला जर त्रास होत असेल, तर मित्रांनो समजून जावा की ती तुम्हाला खूप जास्त पसंत करते. तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता आणि तिला भीती वाटते की जर तुम्ही ना कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत तुम्ही जर बोललात ना किंवा जर फिरलात, तर म्हणजे तुम्ही ना तिच्या हातातून म्हणजे निसटू शकता, म्हणजे ती तुम्हाला ना गमावू शकते असं तिला भीती वाटते. आणि त्यामुळे ना ती तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या बाईसोबत कोणत्याही दुसऱ्या मुलीसोबत ती तुम्हाला कसलाही संबंध ठेवून देणार नाही. तर मित्रांनो हा पण इशारा ना खूप जास्त महत्त्वाचा आहे. ह्याला पण तुम्ही कधी ना इग्नोर करू नका, कधी हलक्यामध्ये घेऊ नका. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.